तर झी 24 तासनं उघड केलेल्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी आज सायंकाळी 6 वाजता अंजली दमानी अप्पर मुख्य सचिव विकास खरगेंना भेटणार आहेत। आतापर्यंत खरगे समितीच्या 2 बैठका झाल्यात। पहिल्या बैठकीत चौकशीच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या, दुसऱ्या बैठकीत दिलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने काय कारवाई झाली आणि तिसरी बैठक सोमवारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, आपण जर पाहिलं तर अंजली दमानी अप्पर मुख्य सचिव विकास खरगेंना भेटणार असल्याचं कळतंय। एकूणच आपण जर बघितलं तर मुंडवाचं हे सगळं जमीन घोटाळा प्रकरण जे आहे या अनुषंगानं वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगानं आज या संदर्भातली जी समिती नेमण्यात आलेली आहे अपर मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच विकास खरगे यांना आज साधारणतः संध्याकाळी 6 वाजता मंत्रालयामध्ये अंजली दमानी भेटणार आहेत। या संदर्भातली काही कागदपत्रे, काही पुरावे जे आहेत ते या ठिकाणी विकास खरगे यांना देणार आहेत आणि याच अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे ती काल या प्रकरणातले सगळ्यात महत्त्वाचे जे कल्प्रिट जे होते दिग्विजय पाटील, जे संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन या समितीला काल विनंती केली की आम्हाला साधारणतः 28 तारखेपर्यंतचा वेळ देण्यात यावा आणि चौकशीमधले कोणकोणते मुद्दे असतील, कोणकोणत्या विषयाच्या अनुषंगाने चौकशी होईल याबाबतची ही विचारात दिग्विजय पाटील सोबत जे त्यांचे जे वकील होते त्यांनी या विचारणा केल्याची माहिती मिळते आहे। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या आतापर्यंत 2 बैठका झालेल्या आहेत। येणारी बैठक जी आहे ती सोमवारी साधारणतः 24 तारखेला पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ज्या बैठकीने केलेल्या कामकाजाची जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये असं आहे की एकतर या सर्व वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये, तर त्या कोणत्या विभागाकडून कोणती माहिती घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची याच्या कामाची वर्गवारी करण्यात आलेली आहे पहिल्या बैठकीमध्ये। आणि दुसऱ्या बैठकीमध्ये साधारणतः या सर्व दिलेली जी कामं वाटून दिलेले होते, IGR ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा नोंदणी शुल्क असेल, या सगळ्यांनी कोणकोणती कामं आणि कशा पद्धतीने केली याचा आढावा या ठिकाणी दुसऱ्या बैठकीमध्ये घेण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आता मिळते आहे की या संदर्भातली जी जॉईंट रजिस्ट्रारची, जॉईंट IGRची जी कमिटी नेमण्यात आली होती मोठे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी या ठिकाणी IGR ला जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल अद्यापपर्यंत राज्य सरकारला आलेला नाहीये, शासनाला आलेला नाहीये, परंतु तो अहवाल जो आहे तो संयुक्तिकरित्या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे येईल। निश्चित, धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।